30. तर भेंडी घेतली आज भाजीला. तर रोज रोज काय भाजी करणार. तर छान अशी देव. तर कृषिका किरणने भरपूर काय काय सांगितलंय. शेवपुरी. गुड मॉर्निंग. तर आत्ता मगाशी उठलंय, नाश्ता पाणी केलं आणि चालले भाजीला. जरा बरं तर वाटत नाही कारण झोप कंप्लीट नाही झाली आहे. घरातली लेट झोपलो, पिक्चर बघत बसलेलो, त्यामुळे सकाळी उठायला लेट झाला. कारण का आता स्कूल वगैरे नाही, त्यामुळे आरामात उठते. कारण का स्कूल क्लास असल्यामुळे लवकर उठायचं, नाश्ता पाणी, दिवस कसं जातो कळत नाही. तर आता बघू कुठे भाजी काय भेटते आणि कचरा वगैरे सगळा टाकून येते. कालचा सगळा कचरा पडला होता, पहिलं टाकून देते, मग बाकीचं 30. तर भेंडी घेतली आज भाजीला. तर रोज रोज काय भाजी करणार. टोमॅटो कसे आहेत. 15 पाव टोमॅटो घेते. अजून काय तर भाजी घेऊन झाली आणि येता येता किशोरीकडे आले. तिने नाश्ता केलाय, तर आम्ही नाश्ता करायला बसलो. अरे ते माहिती आहे इडलीचं हे मी तर कवर ते मला भेटलंय, मी अजून केलंच नाही इडल्या. तर दुपारी जेवण केलं आणि त्यानंतर खूप वेळा रेसिपीच्या व्हिडिओ शूट होत होत्या. जेवायला आम्हाला 4:30-4 वाजले आणि आज अंगारकी चतुर्थी पण आहे. सकाळपासून मला पूजा करायला टाईम नाही मिळाला कारण का सगळी घाई गडबड होती. परत वरच्या रूमचं थोडंफार काम चालू आहे, तिथलं अजून फर्निचर करायचं, जसं आहे किचनचं केलं तिथलं पण करून घ्यायचं आपल्याला. नंतर सगळं आवरून घेते, देवपूजा करून घेते. मला रिलायन्सला पण जायचं होतं, तर बघू आज वेळ मिळतोय का. तर छान अशी देवपूजा केली आणि खरंच खूप छान वाटलं. सकाळपासून कामात बिझी होते आणि एकीकडे स्वामींची फोटो फ्रेम आहे जी 3D आहे. जशी मी वळते तसं असं वाटतं स्वामी माझ्याकडेच बघतात. आत्ताच देवपूजा वगैरे करून झाली आणि कृषिकाला मी आता उठवते. ती पण आमच्यासोबत जागी होती, तर उठवते तिला, तर झोपले. तर खूप दिवस झाले तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती, मला पण वेळ मिळत नव्हता. मध्यंतरी पप्पांना अटॅक अचानक आला होता आणि असं काय होईल म्हणजे काही कळलंच नव्हतं की कधी त्यांना काय त्रास होईल. कारण का BP आणि शुगरचा त्रास तर आहेच त्यांना, पण एक प्रॉब्लेम असा आला की पूजा होती आणि त्या दिवशीच अचानक अटॅक आला. आणि अटॅक आला तो पण आम्हाला समजलं नाही की कसा येतो. आणि अशी सिच्युएशन झालेली की जेव्हा आला तेव्हा मी नुकतीच देवपूजा करून निघत होते आणि माझ्याकडून आहे ना, माझ्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती होती, ती तुटली होती पूजा करताना, आपोआप हातातनं पडली. कारण का घट्ट पकडून सुद्धा कशी काय पडली काय माहीत नाही. रुक्मिणीचे 2 तुकडे झाले होते. मी म्हटलं हे काय वाईट संकेत तर नाही ना. तर मी असं पण वाटलं, मामींना बाजूला विचारलं तर मामी बोलले असं काय नाही, मग मनात धरू नकोस. तर निघतानाच मम्मीचा फोन आला की मार्केटला जायचं, थोडं सामान घ्यायचं, पहिले मी दिवाबत्ती करते मग तू ये. घरी गेली मम्मी आणि मम्मीचा 5 मिनिटात फोन, पप्पांना कसं तरी होतं लवकर ये. तिथे घेऊन घरी गेले तर पप्पांना खूपच त्रास होत होता, अक्षरशः वाकलेले पूर्ण, एवढा दम लागलेला. मग तिथे रिक्षा पण मिळत नव्हती. एक मुलगा आला, त्यांनी ओळखीचा पण नव्हता माझ्या, की आम्ही दोघांनी पप्पांना स्कूटीवर बसवलं, पप्पांना मध्ये बसवलं, मी पाठी बसल्यानंतर मुलगा स्कूटी चालवतो, मम्मी चालत आली. डॉक्टरांकडे नेलं, त्यांनी सांगितलं खूप दम वगैरे लागला आहे, तुम्ही सायन किंवा सोमायला घेऊन जा. तर मी सायनला नाही नेलं कारण का सायनला एवढे पेशंट असतात की त्यांना पटापट ट्रीटमेंट मिळत नाही. त्यामुळे मी सोमायला नेलं, पटापट ट्रीटमेंट पण चालू झाली. माझ्या जवळपास ओळखीचे 2-3 होते सुनापट्टीतले. सो त्यांनी आणि पप्पांना ॲडमिट केलं आणि पटापट प्रोसिजरला पण सुरुवात झाली. कारण का किरणच्या मित्राची वाईफ सीमा वहिनी त्या तिकडे ड्युटीला होते, त्यांची ड्युटी संपत आलेली. त्यांचा एक फ्रेंडसुद्धा होता रुपेश. सो त्यांनी पटापट प्रोसिजरला सुरुवात केली. त्यांचं BP वगैरे चेक केलं आणि एक टेस्ट असते काडीची, ती पण केली तर ती पॉझिटिव्ह आली. त्यांनी दिलं पप्पांना अटॅक आला. मी तर शॉक झाली कारण का पहिल्यांदाच आमच्या घरात असा एवढा मोठा म्हणजे त्रास कोणाला झाला असेल. किरणला फोन केला, किरणला बोलले आत्ताच आहे, पण केवढ्या रात्री किरण निघू शकत नव्हता. किरण दुसऱ्या दिवशी आला, पण ती रात्र एकदम माझी कठीणच गेली. कसं काय पटापट केलं. आणि एक परेश नावाचा पण आमचा एक मित्र होता हॉस्पिटलमध्ये, त्यांनी खूप हेल्प केली मला. आणि अक्षरशः सगळे स्वामींसारखे धावून आले की मला कुठे पळायला जास्त लागलं नाही. मला सगळं म्हणजे जागच्या जागी वस्तू मिळत होत्या, औषधंसुद्धा. मला इकडे पळ तिकडे पळ
की वेळ नाही आली पळायची. आणि स्वामींची एवढी कृपा, म्हणजे असं वाटतं सगळं आधीच लिहिलेलं होतं आणि ते सगळं घडून आलं आहे की असा काय प्रसंग होतो आहे आणि त्या प्रसंगाला सामोरं कसं जायचं आपल्याला. सगळ्या ह्या गोष्टी घडतात की आपल्याला मदत पण आहे, म्हणजे कुठे ना कुठे स्वामी बघतायत आणि सगळ्या गोष्टी होत आहेत माझ्यासोबत. आणि पप्पांचं ऑपरेशन पण म्हणजे आठवड्याभरात सगळ्या टेस्ट करून 4-5 दिवस लागले. त्यानंतर एक स्कीम होती, त्यामध्ये पप्पांचं ऑपरेशन पण झालं. पप्पा व्यवस्थित आणि सुखरूप आले. आणि असं एक असतं की जेव्हा ऑपरेशन चालू असतं तेव्हा मध्ये मध्ये डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन करताना 1-2 तासांनी तरी येतात, म्हणजे कंडिशन कशी आहे, क्रिटिकल काय. मी जे पप्पांना 6 वाजता आतमध्ये घेतलं, ऑपरेशनला सुरुवात केली, त्यांना स्वामींना मी म्हणजे नामस्मरण माझं चालूच होतं म्हणजे त्यावेळेत मी किती वेळा नामस्मरण केलं असेल माझं मलासुद्धा माहीत नाही. पण मला एकदासुद्धा कोण बोलवायला आले ना, फक्त एका इंजेक्शनसाठी आलेले की हे इंजेक्शन आम्हाला आणून द्या. आणि जे माझ्या स्टार्टिंगला माझ्यासोबत होते, म्हणजे ॲडमिट करताना जी प्रोसिजर करत होते, ते स्वतः तिकडे लक्ष घालून धावपळ करत होते अक्षरशः स्वामींसारखे, की ते स्वामी आहेत. आणि एक सीन असा पण घडला की पप्पांचं ऑपरेशन 6 वाजता पप्पांना आतमध्ये गेलेलं, 11 वाजता ऑपरेशन संपलं. आणि जे ऑपरेशन संपलं, मी अशी जस्ट बाहेर गेली, म्हटलं खूप वेळ झाला आहे की आतनं रिस्पॉन्स येत नाही, आपण बघूया. गेले आणि तिथले जे वॉर्डबॉय होते त्यांनी फक्त असा हात केला, असा एकदम मी शॉक, असा हात केला आणि पाटणं पप्पांना माझ्या घेऊन ICUमध्ये गेली. तर कुठे ना कुठे वाटलं की स्वामी खरंच आहे, स्वामी आहेत, सद्गुरू कृपा आहे. आणि सद्गुरू कृपा आणि स्वामींच्या कृपेने ना पप्पा व्यवस्थित होऊन घरी आले. आणि ते मी कसं म्हणजे एवढ्या दिवसात मॅनेज केलं माझं मला माहिती. आणि त्यात माझ्या नवऱ्याचाही खूप सपोर्ट होता, सासूबाईंचा होता, कारण का माझ्या नंदिनी पण माझ्या मुलीला खूप सांभाळलं. आणि आज मला खूप दिवस झाले असा एक वेळ मिळत नव्हता की तुम्हाला ही गोष्ट शेअर करायची. आणि खरंच स्वामींना मी खूप मानते. म्हणजे माझं दादरला जाणंच असतं मठात. आणि अजून एक गोष्ट होती की मला अक्कलकोटला जायचं होतं. तर साई गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी 1-1.5 वर्षापूर्वी ऑफर केली होती अक्कलकोटला, आणि तिकडे तुम्ही मॅडम येणार का. आणि पहिल्यांदा मी अक्कलकोटला गेले आणि मला लवकरच परत एकदा अक्कलकोटला जायचं आहे. आणि खरंच खूप स्वामी आहेत, कुठे ना कुठे आहेत आणि प्रत्येक गोष्ट ऐकतात आपली. आणि माझ्या घरात जे स्वामी आहेत त्यांचं जे फोटो आहे तो मी जशी फिरते तसं तो फोटो फिरत असतो. म्हणजे असं वाटतं माझ्याकडे ते बघतायत कुठे ना कुठे. खरंच आत्ताच पूजा केली आणि हा प्रसंग तुमच्याशी शेअर करायचं वाटलं. चला. आणि त्या काळात मला भरपूर जणांनी सपोर्ट केला, जे माझ्या जवळचे होते. त्या सगळ्यांना खूप खूप थँक्स की मला खूप सपोर्ट केला त्यांनी. सतत माझे फोन वगैरे चालू होते. आणि जे काही आपले सबस्क्रायबर आहेत आणि आपल्या आवडीने व्हिडिओ बघतात त्यांनी जे हॉस्पिटलमध्ये कामाला त्यांनीही मला खूप मदत केली. त्या सर्वांचं पण मनापासून थँक्स. तर मी आता आले मार्केटला. आज काय मम्मीकडे गेली नाही, कारण का पप्पांच्या 2-3 दिवसाच्या गोळ्या एकदम व्यवस्थित बांधून आली आहे, ते बरोबर घेतात. आणि आता मार्केटला आले तर कृषिकाचा किरणचा फोन आला, पाणीपुरी घेऊन ये. तर बघते पुढे जाते जरा पाणीपुरी पण, आणि काही ना काय थोडंफार घेते वस्तू. तर कृषिका किरणने भरपूर काय काय सांगितलं आहे. शेवपुरी, पाणीपुरी, दहीपुरी, समोसा चाट. तर आत्ताच जेवण वगैरे म्हणजे खाऊन पिऊन झालं आहे. पापडी चाट, समोसा चाट काय काय आणलेलं. आता आले तेजूकडं, कारण का किशोरी आले. तर किशोरी आले तेजूचा फेशियल करायला, वॅक्स. बाबू तुझा फेशियल करायचं, झोपायची तयारी करतो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.